रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, काल आपण ह्याच वेळेला महिला दिवसाचा खरा अर्थ आणि वेगवेगळ्या कालखंडातील यशस्वी महिलांचा प्रवास याविषयी प्राध्यापिका वंदना रकीबे यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. आज आपण याच संवादाचा भाग दुसरा ऐकणार आहोत. मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा की आजकालचं बदललेलं वातावरणाकडे आपण आता येऊया. तर आजची स्त्रियांची शिक्षणाची परिस्थिती, त्यांची प्रगती आणि त्याद्वारे तुम्हाला येणारे अनुभव मी अशासाठी म्हणते कारण की तुम्ही अनेक क्षेत्रात वावरता, शिवाय शैक्षणिक क्षेत्रातही आपलं महत्त्वाचं योगदान आहे. तर एकंदर याच्यावर आपण काय सांगाल? शैक्षणिक क्षेत्रात तर स्त्रीने फार उच्चांकच गाठलाय. असं कुठलंच क्षेत्र नाहीये की स्त्री तिथे पोहोचली नाहीये. बरोबर. म्हणजे आता आर्किटेक्ट होते, इंजिनियर होते, शिक्षिका होते, त्याच्यानंतर कृषीमध्ये सुद्धा स्त्री अगदी अग्रगण्य स्थानाला आहे. वैमानिक क्षेत्रात सुद्धा स्त्री अगदी अग्रगण्य आहे. म्हणजे एक प्रसंग सांगते. आम्ही थायलंडवरनं येत होतो. तर विमानात पायलट पण स्त्री, सगळ्या कर्मचारी महिलाच होत्या. सहज मी कुतूहलाने डोकावली म्हणून मला ते दिसलं. क्षणभरासाठी भीती वाटली, पण मी माझी जागृत झाली. अवघ्या 22 ते 23 वर्षाची पायलट महिला होती. तिला मी विचारलं की नीटनेटकं सांभाळून येणार ना तुम्ही? कारण दोघीच जणी बसलेल्या होत्या पुढे. त्यामुळे हो, तुम्ही एकदम बिंदास राहा, इतक्या आत्मविश्वासाने त्या म्हणाल्या. आणि मला इतकं कौतुक वाटलं की मध्ये ढग होते, वातावरण खराब होतं, तरी देखील त्यांनी धीटपणाने अगदी आत्मविश्वासाने ते विमानाने आम्हाला सुखरूप पोहोचवलं. हे आठवलं म्हणून उदाहरण सांगितलं मी. तर एवढंच नाही, तर आता सुनीता विल्यम म्हणजे उपग्रहावर सुद्धा स्त्री पोहोचली. नक्कीच. वैज्ञानिक क्षेत्रात तर विचारायलाच नको की आज स्त्रिया सरस आहे तिथे. बरोबर. म्हणजे आमच्याकडे तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये तेव्हा जास्तीत जास्त मुलीच असतात पहिल्या 5. बरोबर. आणि त्याच बक्षिसं घेऊन जातात. म्हणजे मला उलट अशी चिंता निर्माण होते की महिलांसाठी पुढे तर नोकऱ्या पण हाजीर आहे. बरोबर. म्हणजे काही दिवसांनी असं नको व्हायला की स्त्रीच फक्त उच्च पदावर दिसते किंवा बिझनेस करतानाही स्त्रीच दिसते. जसं बँकॉकला मी पाहिलेलं आहे. बरोबर आहे की तिथे स्त्री प्रधानच देश येतो. अशा सद्गुणी मुलींना मुलगा मिळणं कठीण नको व्हायला, अशी ही थोडीशी भीती आणि भ्रांत दोन्हीही आहे मला. बरोबर. बरोबर. कारण मुली ह्या खूप ध्येयवादी झालेत, खूप डिव्होटेड अँड डिटरमाइंड असतात. तर मेडिकल क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन करताना किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांना स्थिर स्थावर होईपर्यंत 32 वर्ष वय त्यांचं पूर्ण होते. अगदी बरोबर आहे. मग अशा मुलींसाठी नंतर मुलगा मिळणं अवघड होऊन बसतं. कारण त्या MD झालेले असतात, अजून काही ॲडिशनल कोर्सेस केलेले असतात, फार आत्मविश्वासू असतात. आणि मग जेव्हा घरच्यांच्या आग्रहास्तव किंवा एक कर्तव्य भावनेतनं जेव्हा त्या विवाहासाठी तयार होतात, तेव्हा त्यांना योग्य असा मुलगा मिळत नाही. बरोबर. म्हणजे क्षेत्र कुठलंही असो, मी एक उदाहरण देते. खरं. अशा वेळेस खूप वाईट वाटतं की सद्गुणी मुली, सर्व गुण संपन्न मुली, आणि मग अशा याच्यातनं मुलं मिळत नाही. आणि माझं तर असं मत आहे की जी मुलं मुली 30-31च्या पुढे सरकले ना, त्यांच्यासाठी वेगळीच वधूवर विवाह संस्था स्थापन केली गेली पाहिजे. कारण ह्या समूहात जर त्यांचे बायोडाटे गेले तर उलट या मुलींविषयी समाजात चुकीचा संदेश जातो की यांच्या खूप अपेक्षा आहेत किंवा यांना मुलगीच आगाव आहे किंवा व्हॉटेवर. म्हणजे थोडक्यात कुठलंही नेहमीप्रमाणे स्त्रीलाच दोषी धरलं जातं की खरंच तिचा दोष नसतो. आणि कदाचित काही अंशी तर असं पण होतं की त्या मुली नैराश्याकडे जाऊन विवाहच न करण्याच्या निर्णयाला बऱ्याच फील्डमधल्या मुली दिसत आहेत. अगदी बरोबर. आणि त्यापैकी काही मुली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काय हरकत आहे मग राहायला, काय फरक पडतो. पण मला हे एक मात्र मॅडम कळालं नाही अजून की आपल्याकडे मुलगा मोठा पाहिजे. तो मुलगा 1 वर्षाने मोठा चालतो किंवा 2 वर्षांनी मोठा चालतो. मग मुलीचं लग्न करताना मुलगा जर 2 वर्षाने, म्हणजे दोघंही MD आहे, दोघं पण सारख्या तुलनेत शिक्षणाने सारखेच आहे, त्यांचं आर्थिक पण चांगलं आहे, तर मग काय हरकत काय? अजून ते समाज स्वीकारत नाहीये. पण बरोबर आहे. म्हणजे आंतरजातीय विवाह समाजाने स्वीकारलेले आहेत. आता हे शिक्षित पालक मान्य करतात, पण अजूनही शिक्षित पालकांना हे पचनी पडत नाही की मुलगा लहान आणि मुलगी मोठी.
मी तर फार खुश आहे, कारण आत्ताची जी कुठल्याही क्षेत्रात म्हटलं ना तर त्यांची ग्रास्पिंग कपॅसिटी जी आहे ना, IQ, तो खूप चांगला आहे. बरोबर आहे. मुलं खूप चांगलं अवगत करतायत. पण 2 त्याच्यात परत गट दिसले मला, की एक खूप ध्येयवादाकडे झुकलेली युवा युवती पिढी दिसली, बरोबर. आणि सायमल्टेनियसली ज्यांना खरंच कष्ट करायला पाहिजे अशी 50% खालची, बरोबर. की जिथे त्यांची शिक्षणात उदासीनता दिसते. खरं तर त्या मुलांनी खूप सजग राहणं गरजेचं आहे. कौशल्यावर आधारित शासनाने भरपूर अभ्यासक्रम आणलेले आहेत की ज्याच्यात त्यांना कमी शिक्षणातही स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर ते व्यवसाय सुरू करू शकतात. पण बरोबर. ते मुलं तितके सिरियस दिसत नाही, कारण व्यवसाय म्हटलं की त्याला त्याच्यामध्ये ते तज्ज्ञच असायला लागतात. बरोबर. पण मुलांचं त्यात ते तेवढं डिवोशन दिसत नाही. आणि आता तर 4G 5G 6G येऊ घातलंय. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एकेकाळी माहित नव्हतं की मोबाईलवरती मोटर आपल्याला सुरू करता येईल किंवा बंद करता येईल इथे बरोबर. बसून, बरोबर. किंवा GPS वरती आपण कुठे जायचं असेल तर त्या स्थानावरती आपण अज्ञात ठिकाणी पोहोचू शकू. बरोबर. तर म्हणजे थोडक्यात काय की तंत्रज्ञान इतकं विकसित होत चाललेलं आहे. आता आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी पण खूप जास्त प्रमाणात डेव्हलप होते. बरोबर आहे. थोडक्यात सांगते, AI म्हणजे काय तर कॉम्प्युटरनं रोबोटला पाहिजे तशा हालचाली करायला लावणं आणि बुद्धिमान माणसासारखंच निर्णय घेता येणं म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे त्याला AI म्हणतो आपण, बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते आता इतक्या क्षेत्रात वापरलं जातंय की नोकऱ्या कमी होणार आहे लोकांच्या नक्कीच भविष्यात. म्हणजे जी मुलं मुली ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे अशा मुलांनी तर खूप सजग होणं गरजेचं आहे. खरे. आणि ज्यांनी शिक्षण घेतलंय अशा मुलांनी सुद्धा नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल बरोबर त्यांनी बदललं पाहिजे. मग ते मेडिकल क्षेत्रातलं असो नाही तर अजून अन्य कुठल्याही क्षेत्रातलं असो. बरोबर आहे. म्हणजे जिथे शेती व्यवसायामध्ये ट्रॅक्टरला इतर सहाय्यक अवजारे लावून आपण शेती व्यवसाय बदलत्या तंत्रज्ञानानुसार करतोय, तिथे मजुरांची संख्या कमी झालेली आहे, बैल तर संपुष्टातच आलेली आहेत. बरोबर. असं एक उदाहरण सांगितले मी. हो. तर असं पर्टिक्युलरली औद्योगिक क्षेत्रात तर खूप जास्त होणार आहे. अशा वेळी मात्र शिक्षित असूनही नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आत्ताच बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे. खरे. जवळपास 90 कोटीपैकी श्रीमंत लोक सोडून द्या, जवळपास 30% लोक अशी आहेत की ज्यांना 10,000च्या खाली वेतन आहे. बरोबर. आणि ही वस्तुस्थिती आहे. खरे. कारण जर आपल्याला अब्दुल कलामांचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर आपली युवा पिढी शिक्षित, सजग आणि सुसंस्कृत होणं काळाची गरज आहे. खूप छान मुद्दे आपण इथं मांडले. खरं तर विषय हा खूप मोठा आहे. शासनाने जो काही आता निर्णय जाहीर केलेला आहे त्या निर्णयाचं खूप स्वागत आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशा कुठल्याही जातीच्या मुलीला कुठल्याही क्षेत्रातलं शिक्षण हे फ्री मिळणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींनाही याचा फायदा होणार आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुलं सुद्धा याच्यात शिकू शकणार आहे. खरे. सर्वसमावेशक हा निर्णय स्वागतार्ह आहे. आणि ज्या विविध योजना शासनाने काढलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या विद्यार्थिनींनी माहीत करून घ्यायला पाहिजे. बरोबर. मला वाटतं तुम्ही या क्षेत्रात वावरत असल्यामुळे तुम्हाला त्याचं महत्त्व तर आहेच, पण ती कळकळ सुद्धा तुमच्या बोलण्यातनं दिसते की जसं तुम्ही म्हणालात की मुलींचा प्रगतीचा आलेख खूप उंचावतोय, त्याच्यामुळे अर्थातच स्वाभाविक आहे की त्यांच्या अपेक्षाही उंचावत आहेत आणि त्याच्यामुळेच कदाचित लग्नासारख्या गोष्टीवरती सुद्धा तो परिणाम होतोय. एकंदरच कुटुंब व्यवस्थेकडे सुद्धा याच्यामुळे एक तफावत झालेली आहे. अपेक्षांचा बॅलन्स कुठेतरी होत नाही, त्याच्यामुळे ही व्यवस्था कुठेतरी मोडकळीला येताना दिसते आणि त्याच्यातनं वेगवेगळे पर्याय सुद्धा युवा पिढीकडनं शोधले जात आहेत. आपण त्याच्यात हेही सांगितलं की स्किल डेव्हलपमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ शिक्षण घेऊन किंवा डिग्री घेऊन उपयोग नाही आहे, तर तुमच्यातली कुठली तरी एक कला विकसित झालीच पाहिजे, जेणेकरून त्या योगे सुद्धा हातभार तुम्हाला लावता येईल. शासनाच्या योजनांचा उल्लेख आपण केलात. एकंदर ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह इथं आपण केलात, हे खूप महत्त्वाचं आहे आणि श्रोत्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल हे मी तुम्हाला सांगते. शेवटचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की स्त्रियांच्या समस्या आणि त्यांच्या असलेल्या अपेक्षा, किंवा खास करून आपण महिलांबद्दल बोलत आहोत, तर मग त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा एकंदर एक स्त्री म्हणून आणि शिक्षिका म्हणून आपण काय सांगाल? मॅडम, तुम्ही जो प्रश्न विचारला महिला आणि मुली,
मी थोडंसं त्याची फोड करते, उपप्रश्न करते. बर. सर्वात पहिले मी महिलांच्या बाबतीत बोलते, बर. कारण दोन्हीही वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांनी कार्यरत आहेत. बरोबर आहे. स्त्री ही ऑलरेडी संसारात आहे, शिक्षित आहे, पण तरी देखील मी तिच्यावर थोडी नाराज पण आहे. म्हणजे काही स्त्रिया ह्या नोकरी करतात, अर्थार्जन करतात, कुटुंबही व्यवस्थित सांभाळतात, त्यांच्या धावपळीत त्यांना सजगतेने बाकीच्या समाजाकडे बघायला वेळ नाहीये. बरोबर. पण शेवटी कसं आहे की आजच्या काळात स्त्री आणि पुरुष की खरंय. 2 चाकं आहेत आणि त्याच्यावर संसार चालतो. तर स्त्री ही जनरली मागचंच चाक म्हणून कन्सिडर केलं जातं. बरोबर. मग आता तिनं ओझं व्हायचं तर ते पुढं यायचं, अशी संकल्पना. समजा जर मागचं चाकच पंक्चर झालं तर सायकल कशी चालणार? बरोबर. माझ्या मते स्त्री हे घड्याळातलं पण चाक आहे, छोटंसं चाक आहे घड्याळातलं. बरोबर. आणि काटे मुलं आहे आणि नवरा जो आहे तो तास काटा आहे. बर. म्हणजे 1 मिनिट काटा जे आहे ते मुलं आहेत आणि नवरा जो आहे तो तास काटा आहे. आणि ह्या सर्वांना हाताळणारं यंत्र हे जे छोटंसं व्हील घड्याळाच्या मागे असतं ते चाक म्हणजे स्त्री आहे. खूप छान. म्हणजे ती स्त्री पूर्ण कुटुंबाला आधारही देते, कंट्रोलही करते आणि प्रत्येकाच्या मागे ती एक खंबीर नेतृत्वाने आधार देते. अगदी बरोबर आहे. आणि अशी ही स्त्री घराचा समतोल ठेवण्याचं काम करते. आणि मग अशा स्त्रीला अजूनही आर्थिकदृष्ट्या जर स्वातंत्र्य नसेल किंवा मुलं सज्ञान झाल्यानंतर जर तिला किंमत देत नसतील, तू शांत बस ग, तुला काय कळतो, किंवा चिल मार, ही असली डायलॉग आहेत मुलांचे. खरे. तर तेव्हा ती थोडी दुखावली जाते. किंवा नवराही इतका लिहिलाय म्हणतो की तुला काय कळतं. म्हणजे निर्णय क्षमता सामावून घ्यायचं नाही, आर्थिकदृष्ट्या ती स्वतंत्र नाही, हे थोडंसं माझ्या मनात दुःख आहे. इनफॅक्ट ती समस्या आहे. बरोबर. पुढचं मला सांगायचं आहे की जी स्त्री घरात आहे, शिक्षित आहे, तिने तिची मुलंही घडवलेत, पण मुलं घडवल्यानंतर पुढे काय, तर ती किटी जॉईन करते. बरोबर. विश लिस्ट जरूर पूर्ण करावी, माझी त्याला मान्यताच आहे, पण ती किती. बरोबर. म्हणजे आपला नवरा ऑफिसर आहे आणि आपण घरी एकदम सोप्यावर बसून सगळ्या कामांना आपल्याकडे बायका आहेत आणि 1 सोडून 4 किट्या लावायच्या आणि प्रत्येक किटीची थीमनुसार किती खर्च करायचा त्याला माप नाही. बरोबर. पार्लर किती करायचं त्याला माप नाही. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारात तिचे किती पैसे जातात ही पण एकदम खेदाची बाब आहे. आणि म्हणून मी कळकळीने बोलते. बरोबर. तर ह्या स्त्रियांनी किट्या करण्यापेक्षा जर ह्या चांगल्या कामासाठी एकत्र आल्या, समजा त्यांनी वाचन पिशी सुरू केली आणि प्रत्येकीने ते महिनाभरात वाचलेल्या पुस्तकावर यांनी जर चर्चा केली तर मला जास्त आनंद होईल. आणि तिकडे वरती सावित्रीबाई, महात्मा फुलेंना पण खूप आनंद होईल. यांच्या डिग्र्या ह्या फक्त कागदावर सीमित नसाव्यात, त्या कृतीत याव्या, त्या विचारात याव्या, आचारात याव्या आणि नुसत्या मुलांपुढे नाही तर समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या असाव्यात. नक्कीच. आणि पुढचं मला म्हणायचंय की पाड्यावर जाऊन यांनी जर यांचं अर्थार्जन केलं, ज्ञानदान दिलं किंवा वंचित गटाकडे थोडंसं लक्ष देऊन जे पण घरातलं सामान त्यांनी देऊ केलं किंवा त्यांना आवश्यक काय यंत्रसामुग्री हवी आहे, मग ती अन्न, वस्त्र, निवारा यापैकी काही त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं दिलं, खरे. तर किती खुश होतील ती मुलं. बरोबर. वृक्षारोपणाची विशी लावली पाहिजे यांनी. नुसती झाडं लावावीच नाही तर त्यांनी अशी जंगलेची जंगले दत्तक घेतली पाहिजे, पाड्याची पाडे दत्तक घेतले पाहिजे. काय हरकत आहे. बरोबर. कधी राहिलात त्या पाड्यावर जाऊन 1 दिवस राहिल्यात त्या स्त्रिया? नाही. पुढे मुलींच्या बाबतीत मी खरं खुश पण आहे, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. पण कसं असतं की जेव्हा घरात स्वातंत्र्य फार अगदी ओतू जाते, बरोबर आहे, तिथे ती मुलीला अडवण्याचा तिला अधिकार पोहोचत नाही. बरोबर. किंवा मुलगी वागते ना तर मग ठीक आहे, चल तू म्हणशील तसं, कारण अलीकडे एकच पाल्य किंवा 2 पाल्य असतात, मग ते तू म्हणशील तसं, कारण आर्थिकदृष्ट्या पण ते सबळ असतात. बरोबर. मग अशी मुलगी जेव्हा लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाते, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे की चांगली आहे ते माहित नाही, पण अशा घरात तिला कुणाचं ऐकायचं हेच मोठं तिला संकट आणि तिच्या पुढे चॅलेंज उभं राहतं. बरोबर. आणि का अशा मुली प्रश्न विचारतात, का मी का ऐकू, नाही मला नाही जमणार, असं प्रॅक्टिकल उत्तर देऊन मोकळं होतात आणि म्हणून घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय.
त्याला आई पण जबाबदार आहे, मुलगी पण जबाबदार आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर आईने इंटरफेअर करायचं नाही हे प्रत्येक आईने ठरवलं पाहिजे. सारखे फोन करायचे नाही हे प्रत्येक आईने ठरवलं पाहिजे. 2 महिन्यात 360 केसेस दाखल होतात. एवढंच नाही तर मला काल परवा कळलेली बातमी, आज 10,000 केसेस घटस्फोटाच्या चालू आहेत. म्हणजे मुलं घाबरायला लागली आहेत. म्हणजे आपला समानतेचा अधिकार म्हणतो आपण, तर जेव्हा विवाह होतो, सारखे शिकलेले, सारखं अर्थार्जन करणारी, लव्ह मॅरेज करणारी मुलं मुली एकत्र जेव्हा येतात, आणि स्वाभाविक आहे वयाची 22 वर्ष वेगळ्या कुटुंबात वेगळ्या संस्कारात वाढलेली मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा विचार भिन्नता होणार, बरोबर आहे. त्यात शंका नाही. पण ह्या विचार भिन्नतेबरोबरच त्यांनी ऍडजस्टमेंट नावाचं शस्त्र हे श्वासाबरोबर लक्षात ठेवायला पाहिजे. खरी गोष्ट आहे. कारण शेवटी लग्न ही तडजोड आहे. अगदी बरोबर. एक जर चिडला असेल तर दुसऱ्याने नमतं घ्यायला पाहिजे, हे शिकवलं गेलं पाहिजे आईकडनंच घरात. पण मुली आजकाल मग सांगून मोकळ्या होतात. कधी कधी मुलं ॲग्रेसिव्ह असतात, कधी मुले ॲग्रेसिव्ह असतात. हे प्रमाण भिन्न असू शकतं प्रत्येक कुटुंबा परत्वे, पण ते दोघांनाही लागू होतं की ॲडजस्टमेंट, तर ते संसार टिकतील. खरं. नाही तर मुलीलाही असं वाटतं की नाही, मी कशाला ऐकू, मी सक्षम आहे माझं सगळं सांभाळायला, मला मिळतंय, बरोबर. तुला पटलं तर राहा, नाही तर निघून जा. मग अशाने घटस्फोट वाढतात. हा खेद आहे. मुलींना समाजविमुख राहायला शिकवायला पाहिजे, कारण आपण समाजाचं देणं लागतो. हे युवा पिढीच्या अगदी लेखी पण नाहीये. मॅडम, मी शिक्षिका आहे म्हणून पाहते आणि सांगते तुम्हाला. बरोबर. आज मुलं बिझी आहेत मान्य आहे मला, परंतु तरी सुद्धा मी त्या बाबतीत नाराज आहे. मोबाईलचा वापर कमी केला गेला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की बुद्धांना एका महंताने विचारलं की विष काय आहे, तर कुठल्याही गोष्टीचा वापर गरजेपेक्षा जास्त झाला, मर्यादा ओलांडल्या, तर ते विष असतं. अगदी बरोबर. मग मुलींनी पण मर्यादा ओलांडायच्या नाही, मुलांनीही मर्यादेत राहायचं. मोबाईलचा वापर विवेकी करावा, म्हणजे जिथे गरज आहे तिथे जरूर करावा. त्याच्याने ज्ञान वाढतंच, कमी नाही होते, त्याचे उपयोग खूप आहेत त्याचे. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टींचं भान मुलींनी ठेवलं पाहिजे. नक्कीच आपल्या मुली खूप चांगल्या आहेत आणि देशाची प्रगती व्हायला, जसं आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की महिलांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. आणि ती शिकली, कमवते, म्हणजे ती प्रगती झाली का? ती कमवते, यापेक्षा तिला किती खर्च करण्याचा अधिकार आहे, हे जरी खरं तिला आता आर्थिक सोबतता दिली तरी त्याचा विनियोग योग्य दिशेने होणं ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर आहे. खूप छान. मला वाटतं मॅडम, तुम्ही जसं बोलत होतात खूप गोष्टींचा उल्लेख आपण इथं केलात, आणि जे समाजातलं वास्तव सध्या आपण तुम्ही काय आम्ही काय सगळेच जण बघतो आहोत, हे अगदी तसंच आहे. जसं आपण म्हणतो की पूर्वीची कुटुंब पद्धती सुद्धा आता खूप संकुचित झालेली आहे, आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य सुद्धा सगळेजण त्याची एक व्याख्या करू पाहतात, कारण प्रत्येकाला स्वतःचं स्वातंत्र्य प्रिय झालेलं आहे. पण अशामुळे कुठेतरी कुटुंब व्यवस्था खालावताना आपल्याला दिसते, आणि नको ते परिणाम सुद्धा त्याचे होताना आपण बघतो आहोत. मॅडम, एकच मिनिट फक्त मी तुम्हाला व्यत्यय आणते. अजूनही समाजाकडनं माझी एक छोटीशी अपेक्षा आहे की ज्या विधवा महिला आहेत त्यांचा पुनर्विवाह करण्यासाठी वेगळ्या विवाह संस्था स्थापन कराव्यात. मग तो पुरुष असो नाहीतर स्त्री असो. एड्सग्रस्त व्यक्ती म्हणजे मृत्यू आला त्याला, तर त्याची जी पत्नी आहे तिचा कुठलाही दोष नसताना, वयोगट कुठलाही असो, तिला पुढचं आयुष्य अक्षरशः वृक्षासारखं कंठावं लागतं. बरोबर. समाज तिला स्वीकारत नाही, तिचा पुनर्विवाह होत नाही. खरं तर तिची टेस्ट करून जर ती पॉझिटिव्ह नसेल तर तिच्याशी कुठल्याही पुरुषाने पुढे येऊन तिला छत्र द्यावं, तिच्याशी विवाह करावा, तिला आधार द्यावा. आणि त्याहूनही पुढे जाऊन तिला जर मुलगी असेल तर अशा मुलीशी तर कोणीच लग्न करत नाही की जिचे वडील एड्सने दगावले आहेत. बरोबर. तो एक एकदम गहन प्रश्न आहे. त्याच्यानंतर ज्यांची मुलं फॉरेनला राहतात अशा वृद्धांसाठी, किंवा ज्यांची पती किंवा पत्नी वार्धक्यात गेलेली आहे, तर अशा लोकांसाठी शासनाने किंवा काही सामाजिक ग्रुपने पुढे येऊन एक साईडला महिला, एक साईडला पुरुष, मध्यभागी त्यांच्यासाठी कॉमन हॉल, किचन आणि आजूबाजूला गार्डन अशी व्यवस्था करावी. भले त्यांच्याकडनं काही पैसे घ्यावेत, पण आज मानसिकदृष्ट्या एकाकी झालेला समाजात आढळणाऱ्या बहुसंख्य स्त्री आणि पुरुष आढळतात की ज्यांचा आर्थिक प्रॉब्लेमच नाहीये. खरंय. तेव्हा अशा लोकांसाठी काहीतरी व्हायला पाहिजे. बरोबर. खूप छान आपण इथं बोललात. खरं तर महिला दिन
कसा असतो, का असतो, कधीपासून तो सुरू झाला, इथपासून सुरू झालेला हा विषय मला वाटतं आजच्या ज्वलंत प्रश्नांपर्यंत इथे येऊन पोहोचलेला आहे. आणि खरोखर कळकळीनं आपण इथं बोललात की अतिशय छोट्या छोट्या अपेक्षा असतात की एक कुटुंबाचं वातावरण कसं असावं, घरातल्या स्त्रीने म्हणा, पुरुषाने म्हणा, मुलाने म्हणा, मुलीने म्हणा, कसं असावं, घरातली एक संस्कृती कशी टिकून राहिली पाहिजे. एकंदर या गोष्टींबद्दल आपण खूप मनापासून आपण बोललात, समाजातलं वास्तव आपण मांडत. मला आपल्याला अगदी शेवटचा प्रश्न असा विचारायचा की आपण जाता जाता एकंदरच काय सगळ्यांनाच उद्देशून संदेश द्याल? सगळ्यात पहिला संदेश असेल तर वाचन करावं, विचारांची प्रगल्भता सुधरावी आणि ती आचरणातही आणावी. परिणामी स्वप्रतिमाही उंचावते आणि आत्मविश्वासही उंचावेल आणि आपण समाजासाठी आदर्श ठरावं असंच आपलं आचरण असावं. बरोबर. स्वतःला ओळखा, सुप्त गुण हेरा आणि आवडीचे क्षेत्र निवडून त्यात प्रगती करा. किंवा आवडीचं क्षेत्र ज्यांनी निवडलेलं आहे त्यांना जर तुम्हाला काही गायडन्स करता आलं तर ते तरी कार्य हाती घ्या. बरोबर. शेवटी काय, शिकता शिकता जगता आलं पाहिजे आणि जगता जगता शिकता आलं पाहिजे. हेच शेवटपर्यंत लक्षात ठेवा. खूप छान. जातानाही आपण अतिशय मोलाचा संदेश दिला की खूप छोट्या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आपण इथं केला. जे आपण पूर्वी करत होतो ते मला वाटतं पुन्हा एकदा सगळ्यांनी एकदा ओळखून त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींना आखून त्या पद्धतीनं जगणं आजकाल खूप गरजेचं झालं आहे, जेणेकरून सगळेजण पुन्हा एकत्रित येऊन एक स्वस्थ समाजाचं चित्र आपल्याला कुठेतरी बघायला मिळेल. श्रोतेहो, वंदनाजींची ओळख तर मी आपल्याला सुरुवातीला करून दिलीच, पण शेवटी जाताना त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचा मी इथे जरूर उल्लेख करेल. आणि ते म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्तानं सन 2019मध्ये महावीर इंटरनॅशनलतर्फे त्यांना सुकन्या पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर 2018मध्ये जिजाऊ ब्रिगेड नाशिकतर्फे जिजाऊ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर 2018मध्येच जागर स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्वाचा शिंगवे ग्रामपंचायतीचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. नंतर शिक्षक दिनानिमित्तानं गुणवंत पुरस्कार, महिला समदत्तय कृती समितीतर्फे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नंतर साहित्यिक संमेलनात सावानातर्फे शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल सुद्धा त्यांना सत्कार मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. इंटरनॅशनल ग्लोबल एज्युकेशनतर्फे 2018मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दलचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. श्रोतेहो, या पुरस्कारांची यादी इथेच थांबलेली नाही आहे, त्याच्यामुळे पुढचे पुरस्कार सुद्धा मला आवर्जून त्याचा उल्लेख मला करणं गरजेचं आहे. ते म्हणजे भारत विकास प्रबोधिनी मुंबईचा भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे. समिंद्या फाउंडेशनचा हिरकणी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र सकाळ वृत्तपत्राच्या तर्फे दिला जाणारा तेजस्विनी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. राज्यस्तरीय निसर्गदूत हा पुरस्कार, त्याचबरोबर कोरोना योद्धा म्हणून सुद्धा त्यांना एक वेगळा पुरस्कार, त्यांनी उल्लेखनीय काम केलं त्याच्याबद्दल मिळालेला आहे. मला वाटतं इतक्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतक्या सगळ्या पातळ्यांवरती वंदनाजी आपण ज्या सराईतपणे आपली कामगिरी सुरू केलेली ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. त्याचबरोबर केवळ शिकवण्याचं काम त्या करत नाही आहेत इलेक्ट्रॉनिक्स विषयाचं, तर त्यांनी निराली प्रकाशनातर्फे 4 इलेक्ट्रॉनिक्सवरती पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. 11वी-12वीसाठी त्या पुस्तकांचा आज सगळीकडे वापर होतो आहे आणि इंग्रजी आणि मराठी माध्यमात सुद्धा ही पुस्तकं सगळीकडे विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात. असं बहुआयामी व्यक्तिमत्व वंदनाजी रकीबे आज आपल्या इथे आल्या होत्या. तुमचे मनापासून मी आभार मानते. रेडिओ विश्वास आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मला रेडिओ विश्वासने आज ही संधी दिली बोलण्याची, तुम्ही आमंत्रित केलं. धन्यवाद. खूप छान मुलाखत घेतली आणि मलाही माझ्या मनातलं मोकळेपणाने बोलता आलं. खूप खूप आभार. धन्यवाद.